तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये सी आणि एचचं जे लेटर आहे ते सी आहे ते टेम्परेचरसाठी दिलेलं आहे, हाय आणि लोसाठी दिलेलं आहे. तर याचं टेम्परेचर आहे हे सेंटरपर्यंत ठीक आहे. जेव्हा सेंट्रल येतं तेव्हा 98 डिग्री फॅरनहाईट तुमचा फॅन जो आहे गाडीचा तो ऑन होतो आणि त्याच्यानंतर इंजिन नंतर रिसर्क्युलेशन कूलिंग सिस्टीम वर्किंग होतं. ओके, हे जे आहे हे पण इम्पॉर्टंट आहे, कारण सेंटरच्या जर पुढे एचकडे जर जायला लागलं तर एकतर फॅन बंद असतो किंवा गाडीतलं कूलंट संपलेलं असतं. हे 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 पण इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट हे फ्युएलचं आहे तर तुम्हाला माहिती आहे, एफ म्हणजे फुल आहे, ई म्हणजे एमटी लो आहे, त्याच्यानंतर एबीएस आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही एबीएस. ही जी लाईट कधी येते गाडी चालू केल्यानंतर, ही जर एबीएस लाईट लागून राहत असेल तर तुमच्या गाडीचा कोणता तरी एबीएस सेन्सर का हे इंडिकेट करतं. त्यानंतर हे चार्ज जर कोणती पडली तर हे फीचर्स आहेत, वेळ द्या कारण आता आहे त्याची कोणती अशी इंडिकेशन महत्त्वाची नाही. मग ऑप्शन मीटर रेंज केलं त्यामुळे याचं ऑप्शन बंद आहे. बघू शकता बाकीचे काही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हे खराब झालं आहे, डिस्प्ले खराब आहे.